बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या मग अंगावर यायला लागले का काय तू काढतो की पाणी नाही सकाळपासून घरात माणसानं बघितलं म्हणजे काय म्हणते माणसानं बघितलं म्हणजे काय म्हणते ना तुला कळतं मिळतं का मग तुम्ही तो मोबाईल घेऊन बघत बसलाय पाणी नाही सकाळपासून अगं श्याम बिन तू काढत जा की तुला कुणी आणाय सांगत होतं असलं कशाला आणते ती 1500 रुपयाला कोण घेणार नाही घेऊन आणले मला शान काढायला काढायचं काय होतंय पण पाणी तर आणखी तू पाणी तर जुळणी कर की पाणी मी कुठं आणायचं किती दिवस झालं सुटलं नाही 4 दिवस झाले पाणी सुटलं नाही सगळं घरपट्टी पाणीपट्टी भरून पण पाणी सुटून झाले काय अवघडच झाले सारं गाव बघताय तुम्ही तुम्हाला घरातलं बघताय ना तू शेणाच बघ मी कुठं तर पाण्याचं नियोजन बघतो नाही तुम्ही शेण काढायचं पाणी भरायचं मग कुठं जायचं तिकडे जायचं काय वजन बिजन आहे किंमत आहे का नाही आम्हाला काय तुम्ही कधी घरी असता रोज घरी असतो की हा असता फिरतीवर असता बाहेर एक काम कर की आगी कशाला ठेवले ती जनावर कशाला ठेवले ती जनावर काय करते का होतच नाही फायदा मी शान काढायचे हा काढायचं काय होतंय मालक नाही का मी आज करतो मी लुटून देतो तू भरून तर टाकी बाहेर माणसं बघतेली का माणसं काय करते ती मग अगं माणसं काय करते मी नाव ठेवतील का आपला परपंच आपण करायचा असतो माणसांचा करायचा नाही परपंच बरं असं दमन बोलत जा की तू जरा मला शिकव मी का लोटलं नाही का आता हे लोटलेलंच बघत आलाय की आणि शिकवलं नाही कधी मी नसताना तू लुटते जरा दाखव आजचा दिवस काय मग असं लोटायचं बरं चालतंय आता लोट आता ती तुटले आणि ते पाठीत भरून टाका आजचा दिवस दाखवलंय असं लोटा तर बरं याड लावायला लागलाय काय अगं जरा व्हायचं एक आजचा दिवस दाखव की नाही काय लोटा चांगलं लोटा कचरा मागे राहायला लागलाय नीट लोटा मोबाईल धर काय चाललं मी घरातली काम करायला लागत मी गाव सांभाळताय ना आता लोटा गाव सांभाळ तर घरातली काम एखाद्याचे घर सांभाळू द्या काय होतंय घरातली काम करायला लागते ती म्हणली आता दिवस कस लोटा बघा मग मी लोटायला लागलो नाही तसं काय नाही तू विचार आमच्याच घरात आहे वाटतं तुमच्याच घरात आतच आहे वाटतं ती पाण्याचं काय झालंय पाण्याचं आमच्या घरात 4 दिवस पाणी नाही राहते तुम्ही गाव सांभाळताय ती सांगा की सरपंच झाला 4 दिवस नवा 8 दिवस झाला आमच्यात पाणी नाही बाबा तांब्यावर पाण्यात अंग पुसून येतोय नुसतं मी गावात आज मला गावात जाऊ वाटतं ना हिने लावले पाणी सुटलं नाही म्हणून भांडायला लागल्या त्यासाठी अनेक शेणात आणि माया गळ्यात आले आणि ही बदकी 1500 रुपयाला कोण घेणार नाही का ही गाय दिली मला आणि याचं शान काढायची बारी झाली तुम्ही तर लय मोठं बोलत होता की सासरवाडीने माझ्या गाय दिल्या आपल्याला 400 लाख रुपये असं मला वाटतं घर परपंचासाठी काय होतंय हजाराला कोण घेणार नाही मोठं होईल ऐक की जरा थांब की जरा रेडी बिडी दिली असते तर दूध तर खाल्ला दूध तर खायचं आहे काय जर चाललंय ही दूध काय उपयोग आहे आता बिन कामात हे मला रेडीच आहे म्हणते असं माझ्या बापानं कसलं तर दिले नाव ठेवू नका आहो पण द्यायचं तर चांगलं द्यायचं ह्याचं शान मी काढतोय म्हणजे किती वजन असेल मला तुमचं वजन लाव घरात मी झाले पण पाहुण्यात म्हणून मी याला बाहेर काढतो नाही गावात तेवढं मोठं बोलत आपण म्हणला गाय दिल्या असली दिल्या तसली दिल्या सांगू नको आता फोटो काढून घेऊन जाऊ नको असू दे ते पाण्यात तेवढं काय चला की मी तुम्हाला बोलवाय आले जरा झाडू मार माणसात बोलत जाऊ नको जरा परत आहे की तुला वेळ तू एक काम तर केला का कळशी करून आणि मागून नका पाणी नाही 4-5 दिवस झाला आंघोळीला हा त्यात भरायला सांगितलं होतं मी काय तर तिला टुलवून आलो इकडे मला आणाय सांगा पाणी काय केलं का आपण तुझ्यासाठी मी भांडायला येतो गेला काम त्यांच्याकडे गावात कोणा सुद्धा काम ऐकत नाही पण तुम्ही सांगितले म्हणून करतोय ते काय शितार द्यायला का ते मी जाणू ही काय दिवस पडला की आपल्याला परत लोटायला जा जा पण काय बी काम सांगते राजू घरात आलो ह्याला वैतागून आता हीच काम लागली या लावायला
आता ग मोबाईल सोडून दुसरं काय जुळतच नाही. अगं बातम्या बघू तू त्याला काय कळतं का नाही बाटलं. सकाळपासून तुम्हाला सांगितलं झाडायला ना, आता याड लावलंय मला. अगं आता झाडं तुझी तुला म्हटलं ना पाण्यात जुळणी केलं का नाही तेव्हा तू म्हटलं का ना काय एका घागरीनं काय व्हायचंय? अर्ध्या गागडीचं जांभूळ होत्या माझी अर्धी राहते की तुला. अर्धी बेजी काय नाही, लोटा लोटा पटकीर ना, चांगला लोटा. असं लोटते ती का? मग कसं नीट लोटते? लोटा महाग कचरा राहिला सगळा. बस का? असं लोटते ती का? ही बरोबर राहिली. असणार आहे की मी? आता ग बाई कुणाच्यात पाणी भरायला लागले? घरी पाणी नाही, कुणाच्यात पाणी भरायला लागले ते बघतेच आता, कुणाच्या घरी चालले ते. राहील का असं तुला कालव्यानं? आज झाडायला लागलाय तुम्ही, सांगायला नको मी. जरा कालवा करतो तुम्ही जरा शांत तोंड सांगत आहे की तू घ्या ताई अहो आज केलं तर भरून घेऊन टाक. हा बघ थोडं भरून टाक. अहो, आता तेवढं भरून टाकलं असतं तर. अगं तुला येत नाही भरायला, उगाच तोंडाला लागते लागून काय करायचं काय करायचं झालेलं. मी लई आमचं रोजच असाय बाबा. पाणी आणलंय, चला आणलंय का? चला. सरपंच झालं पाणी भरून. आणि मी कुठं पाणी भरतो मग मी बघितलं माझ्या डोळ्यानं. कवा आता पण तू काय माझ्या ध्यान ठेवते मी काय करतोय काय नाही मग हा? ठेवाय नको का? ते पाणी भरायला म्हणजे आपण आंघोळ घालून यायला पाहिजे नाही सरपंचाकडे, त्याशिवाय पाणी सोडलं आंघोळ घालून म्हणजे का आपण आंघोळ करत नाही का? तुम्ही का बैल आहे बी? करताय का आंघोळ? अरे तुमचं भांडण आहे, तुम्ही बघचाल का? आपण आंघोळीचं आमचं काय आलं आमचं? आमचा तमाशा बघताय काय तुम्ही मग? अरे आमचं काय विषय नाही, तुमचं चालू आहे तुमचं सांगा बघा. की तुम्ही जरा समजावून. आम्ही काय सांगायचं? हा? आपलं गप चांगलं चाललंय का नाही? हा बघा तू. आता चांगलं चाललंय, मागायला काय चाललं होतं? काय भानगड काय आम्हाला कळलंच नाही. तुम्ही पाणी आता तुला आणायला सांगितलं सकाळी ते. पाणी आणा म्हणलं तर आणलं नाही पाणी. घरातली कामं होत नाही ती त्यांना. अरे ती आब्रो काढते का माझी? अरे तुला काय पाहिजे? तो पाणी आणून द्यायचं का नाही तिला? तुम्ही पलटी खाल्ली अरे पाणी एखादी कळशी देऊन काम असतंय का नाही सांग बघू तुझं ते. बाबा मी म्हणलं तुम्हाला त्याच्या सरपंचाकडे घेऊन जायचं, त्याला नळाला पाणी सोडायला लावा. अरे येतो की मी पण पण सकाळी आणायचं होतं ना, कामं तर झाली असती घरात. घरातलं पण काम करत जा रे. नुसतं असं थुकपट्टी कसं चालाय तुझं? असं असते बघा, आता तुम्ही लगेच बदला. ध्यान ठेवत जा की तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही जरा सांगत जा की समजून. काय नको तुमच्या? जेवणच द्याय नाही त्याला. आता देतच नाही. ती नव्ह, हा तुमच्यात पेटलं म्हणून आमच्यात अरे पेटलं नाही. पाणी बिनी भरून येत जा रे. घरचं सगळं काम निपटून येत जा हा, की. घरातलं काम करतोय का मी? कवा तर केले. मी करतोय नाही. शान काढलं का ना आता? लय करून दमताय. शान काढलं का नाही होय, आता काढलं तुझ्या समोर? माहिती. रोज असं असतंय, मला लय छळ आहे. सासर वस्तू मला सासरवास म्हणजे बाबा कसं कटले माझं मी माहित आहे, पण आमच्यात अशी तुझ्या आणि बांधणं होत नाही ती. 8 दिवस आणि मगाच्यानं आंघोळ काय केली ना चाललं? बघा, तुम्हाला पाणी आणून दिले आंघोळीला. काय झालं? 8 दिवस आंघोळ केली नाही ह्याने, पाणी आणून दिले तुम्हाला आंघोळीला. त्या काय असलं काढत जाणू की इथं माणसात काय आब्रो घालवायला लागल्या काय माझे? तुला माहित आहे मी आंघोळ करतोय ती? हा? अहो, ही उठायच्या आधी मी जाऊन वड्याला आंघोळ जाऊन करून येतोय. काय बरोबर आहे? कपडे घेत नाहीत, काय नाहीत नाही. काय राव बाप्पा, तुम्ही तर असं म्हणणार का राव? हा? आता म्हणते ते आठवड्याभर आंघोळ करत नाही का? आई, ही जर हे उठलेले जाते तेव्हा मी वड्याला असतो या. कपडे पण घेऊन जात नाही ती. आई, तीन कापडा अहो हिला माहित बी नसते राव, मी तीच कापड घालतोय काय? काय माहित आता? तीच घालतोय पण 2 घालतोय हो. दोन घालते पण पाणी बिनी आणून देईन घरचं बघून मग येत जा रे. आता परत मोद्या येऊ नका, घेत नाही निघायचं बघा की सरपंच परत कुठं तर तालुक्याला गेला म्हणजे तुला केस. सांग तू पाणी येत नाही म्हणून साठी आम्ही हा. आता मिटिंग घेणार आहे. आणि रोज पाणी सुटलं पाहिजे. होय, गावात रोज पाणी सुटलं, पण आम्ही घरपट्ट्या भरले हो. घर पाणी आम्हाला का पाणी सोडत पाणी नाही? सुटलं नाही. हा? बघा काय होतंय ते. पाणी आलंच पाहिजे. नका बघ तुझी माझी मी तू हो की घरला झालं की आता सांग तू म्हणलंय ना का जा तू तिकडे चाल. पण घरी या तुम्हाला. लगा जा की बिचारे, जा की जा जा. कसं आहे वजन आपलं? कळलं दिसलं आम्हाला. काय चला करा आंघोळ. आमच्यात असं भांडण नसते बाबा. काय त्यानं हे तुमचाच पिक्चर बघत होतो. चला. मी म्हणलं मोठ्या लोकांच्यात भांडणं लागत नाही, पण हाय तुमच्यात बी तीच आहे ना आमच्यात बी तीच आहे. पाणीच तेवढं मिटवा आणि कुठं बोंबलं जायचं तिकडे हिंडा. जर वाढ देवान सगळं दिले सगळं कोण आली का बोंबलं घेणार
ती बोलते तेच बरोबर आहे याच मापाचा आहे तुम्ही अहो पाणी नाही कसलं सकाळपासून. घराचं काय अर्थ आहे का लागा जेव्हा येईल तेव्हा बोंबलं झालाय का याचं काय आहे? माणसाला काय या माणसं काय बोललो नाही साड्या घ्यायचं पाडी या ना साहेब या 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 निराज माणसाचा खाऊ काय ते घरगुती पाणी राहिल्या. मग राहू दे आमचा नाही येत का तयारी घरी येत का हे ना, तुमची घरी माल चालू आता. माणसं आलाय का तुमची काय उत्तर की फेल तुम्ही घरी येत काय थांबायचं थांबा घ्या पैसा रुपया नाही आमच्याकडे म्हणून पाणीपट्टी थकल्या का काय 10,000 रुपये घरपट्टी पाणीपट्टी. का दमानं बोल केला का बोलणं चाललोय गेला का देणं घेतलं बी तुमचं दे आम्ही काय आपा अण्णासाहेबांना मला आणलंय. घरपट्टी पाणीपट्टी भरायची म्हणताय जा. तुझी- आमची भरल्या तरी आम्हाला पाणी नाही. तुझं भरले का नाही तुम्ही अण्णासाहेबांनी पाणी भरलं तुम्ही भरले म्हणजे तुम्हाला कशी येणार सांगा बरं. तुम्हाला आले पंचायत सांगतो का? गावात पाणी. अहो येणार तुम्ही एकट्याने भरल्यावर झालं का घरपट्टी पाणीपट्टी त्यानं भरले का नाही भरले की मी नाही कुठं म्हणतोय. भरून त्याला पाणी आलं नाही मी का म्हणून भरू मग मग तुमच्यासारखे 20-25 राहिले ती कसे आहे पाणी म्हणजे ह्यांना तुम्ही एकट्याने भरले की म्हणजे तुम्हाला पाहिजे पाहिजे तसंच बी तुम्ही कधी भरायला भरणार आहे की आता पैसा आल्यावर मी भरणार आहे की स्वतः येऊन पैसे आता 10,000 तर बसला तुम्ही पैसे कधी आहे तुम्हाला समक्ष मी स्वतः येऊन भरणार मी प्रतिष्ठित नागरिक आहे माहित आहे तुम्हाला नाही पण आता आम्ही आलोय आता सरकारी कर्मचारी आहे मी. सरकारी कर्मचारी आहे बरं लय बोलू नको तुझा तुला का वजन किती तुझं बोलतोय किती हिसाबात बोल की आता ही अन्नाचा आम्हाला भरायला लागते पुढे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही तुमच्या घरी आलो इथं. बोलतोय अण्णा जेव्हा बोलतोय एवढं नाही आता. अन्नान भरले अण्णाने भरले की मला दावा अन्नाची पावती त्याच्यात दावा मला पावती अन्नाची तुम्ही पावत्या कुठे बघताय तुम्ही पावत्या बघू नका तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी भरा. अन्नान भरले असते तर मी भरतो अन्नान भरल्या का हे बघ बरं त्यात नाव आहे का भरल्या अण्णाने भरल्या दावा की मग मला भरल्या अण्णासाहेब भरल्या. मला अण्णाने भरलेला दावा मग मी भरतो आणि अण्णासाहेब तुम्ही बोललं तर ठीक आहे तुम्ही कसं सरकारी माणसा हिसाबाने थांब बोला की जरा दमान घे की पैसे आम्ही बोलतोय ना आम्ही शिव काय वसुली अधिकार ह्याचं काय उचल घेतले बी हो का आम्ही ग्रामपंचायत आल्यावर आमची कागद तुम्ही अडवताय ना अण्णासाहेबांनी वसुली अधिकारी केलाय मला. असू दे घे तुम्ही कागद अडवताय का होय. नाही मग आम्ही त्यावेळी भरतोयच की भरताय की? आधी पण भरलं पाहिजे आम्ही भरायला तयार आहे हो आपण अण्णानं भरल्या का अण्णानं भरले भरल्या अण्णाने भरल्या. मानतोय म्हणजे काय दाखवा की मला बघ की बाबा आहे त्यात पावती बघू ना. पावती आहे तर का नाही पावती दुसऱ्या फाईल मध्ये आहे पावती ह्या फाईल मध्ये नाही. ही म्हणजे तुम्ही असं दोन तुझं करायला चालू केलंय ना दोन फाईल असते एक तुमच्याकडे आणले आणि ते फोन लावून विचार भरल्यावर पाठ दे. मला पावती दावा अण्णानं भरलेली मी लगेच भरतो अहो ते अण्णाचं बी जाऊ द्या तुमचं जाऊ द्या ना भरून मला पाणी नाही त्याचं काय आहे का नाही पडेल बघ आता भरून पाणी नाही. भरल्या तुम्ही तीच मुद्दा उचलून धरायचा काय बोलतो मी शेण भरल्या हा तरी सुद्धा ह्याला पाणी भरलं. त्याला भरलं म्हणजे एका लाईनला 20 नळ आहे आणि त्याने एकटं अण्णानं भरून पण जाणार भरली आहे तुम्ही. नाही. अण्णानं पण भरली नाही तरी तुम्ही माझ्यावर लागला हे करायला अण्णानं भरल्या मग तुम्ही पावती काढल्या त्याच्याकडे पावती आहेत आपा तुम्ही भरून ग्रामपंचायती पावती आहे. जावा मी भरतो मग हा. माझ्याकडे पैसे आल्यावर तुम्ही भरत नाही पैसे आले नाही असं बघा तुमचं तुम्ही मग आपण काय भरत नाही अण्णाची पावती दावली तर मी भरणार नाही तर मी भरणारच नाही होय बरोबर आहे यावर आहे रीतीनंच आहे रीती नाही काय आम्ही सरकारी कर्मचारी आहे रिस्क काय काढायला लागला कर्मचारी म्हणल्यावर सगळ्याला समान कायदा अण्णानं अण्णानं काढल्यावर पावती अण्णाने फाडल्या पावती. सरकारी आहे म्हणून मी गप आहे नाही तर तुला ठोक्याचा हिस्सा ही माहितच आहे काय आपा, त्यानं भरल्या म्हणते ते हा. अण्णानं भरले का भरल्या म्हणते चला अण्णाकडे तर पावती असेल की जवळ जाईल तुला एक अण्णाला नाही तर अण्णानं भरले पण तुम्ही पण टाका भरून कसं होईल माहिती आहे का तुम्ही पाणी- चोराला सामील झाला आम्ही अण्णा चोराला नाही सांग मग काय अण्णानं भरले अण्णानं असेल भरल्या म्हणते तू जर अण्णानं भरल्या ना नक्की भरल्या, परत अण्णानं तुझ्यावर भरल्या. कारवाई करायला लागेल बघ सांगतोय नाही ना अण्णाने भरल्या पावती. चला भाऊ दावा की मग चला अण्णासाहेब हा तुम्ही इथं गावात नोकरीला आलाय का गाव भांडण लावायला आलाय का? भांडणं कसे लावले आता आम्ही म्हणजे पाणीपट्टी घरपट्टी मागायला नाही का आम्हाला एक कायदा अण्णाला एक कायदा मला एक अण्णानं कायदा. भरले म्हणते किती हो अहो महागाईची अहो सगळ्याला मागाय आली आम्ही आता. दोन फायली असते त्या एक फाईल दुसरी आहे त्यात नाव आहे किती म्हणते भरले आहे का ते? तुम्ही फोन बिन काय आमच्याकडे आहे का नाही आमच्या अब्रू घालवा आम्हाला बायकाचं फोन म्हणजे आधी लेटर पाठवलेलं असते तुम्हाला नोटीस आले ना तुम्हाला रोज पकडून सांगतोय काय तुम्ही ते ऐकता गाणं ऐकून ऐकून कानठेड्या बसलेलं आमचं मग- भरलं तरी मग सुद्धा अजून बंद नाही काय भरलं तरी बंद होत नाही ती भरलं म्हणजे राहिले कसं भरायचे? तुम्ही भरायला पाहिजे ना, आपण भरला भरल्यावर तर तुम्हाला बंद होणार कुठं हो. भेटू बरचा मी जावा अण्णानं भरला असेल तर भरतो मी भरले ना अण्णा ना बघा तुम्ही होय होय चल हे ना बस, जोरात बोल काय आहे तुझं सांग की अण्णाने भरली नाही म्हटलं मी ऐकलंय की अण्णाने भरली नाही म्हणून. भरली नाही आपण तुम्ही अजिबात बोलू ना परतच नसतो गावात राव वजन कमी व्हायला लागलं, तुम्ही बोलायला की नाही आता? अण्णासाहेब अण्णासाहेब बोला की कळले मला अण्णाने भरली नाही बरं म्हटलं असू द्या अण्णाला जातो आम्ही वसुलीला तुमची पण भरून टाका तुमचं अण्णा भरून किती टाका, आहे? चला की आम्ही येतोय तुमच्या माग चला चला ती पाणी सुटलं नाही ते सांगा मी भरले की
त्यानं भरल्या आमची भरल्या पाणी सोडा दोघा सगळ्यांनी पाणी भरल्यानंतर पाणी सुटणार. पाणी नाना भरल्यानंतर पाणी सुटणार. ए नाना कसं आहे माहिती आहे घरपट्टी का पाणीपट्टी हा, भरल्या घरपट्टी- कसं आहे माहिती आहे का घरपट्टी, पाणीपट्टी तुम्ही भरलं, एकट्यानं लाईट बिल पाणी सुटणार. भरलं सांगतो ऐका 2 मिनिटं आणि वरचं मेन ह्याचं थकलेलं असलं तर तुम्हाला लाईट येईल का? अहो, हे तुमचं झालं सरकारी आम्हाला काय बोलणार काय सरकारी असं असते कायद्यात मग तुम्हाला कसं बोलायचं मला मुखात आले मला मी जेवणार तुम्ही एकटे जेवू शकता की हो एका एका ठोक्यातच पाणी तुम्हाला घर कोणाच आहे तुमचं कोणाच पाणीपट्टी थाटल्या तुमचे मला बोलू दे की अण्णासाहेब अण्णानं भरलेलं मी भरतो तुम्ही काय आमच्या दारात कालाव करणार तुम्ही सरकारी माणूस आहे म्हणून आता मी शांत आहे नाहीतर आपण लगी ठोका टाकला असता नाही तुम्हाला पण माहिती आहे. भरा कसं आहे माहिती आहे का तो कसं होतं माहिती सगळे असं म्हण ना परत नाही म्हणणार कळलंय आपण आम्हाला भरलं ना. पाणीपट्टी घरपट्टी भरायचे तुम्ही करू नका वा करत नाही आम्ही पण भरा तुम्ही नाही भरली तर गाडी लावून देणार बघा. ती वाजते ती गाडी लावून देणार. जाऊ जाऊ का? अण्णाच्याच घरी जातो जाऊया की आपण लगेच जायचं. जाऊन बघूया जाऊ घरी ते येते तुमचे त्यांना काय अकली बिकली येते का तो पाणपट्टी घरपट्टी भरून तुझ्या घरी आले होय हा उघड जायला का चल चला मगाशी भरली आहे म्हणून सांगताय घरपट्टी पानपट्टी भरली नाही म्हणून माणसं दारात यायला लागली की नाही अगं तुला काय कळतं का त्या दिवशी मी पानपट्टी घरपट्टी भरायला गेलो तुझा फोन केला मटण घेऊन ये मी मुंडीन मटण आणलं 700-800 रुपये गेलं त्याला मला काय माहिती त्या पैसेच तुम्ही आता बंद करा घ्या पार जेव्हा आता ते. आता हिला विचारून आणलं तुम्ही आणि आता भरतो म्हणले की मी अण्णानं भरला असतं तर भरून टाकूया की अन्नाचं तुमचं आणि ह्यानं काय? भरून याला पाणी नाही तू काय इडी झाल्यास तेवढंच 8 दिवस पैसे वापराय का लोकांचं देणं काढून मी पाणीपट्टी भरली मला पाणी तरी पाणी नाही जाऊन बघून ये की मग मग बघून येतो तू कालवा जरा माणसं आल्या जरा शांत घेतो पाणी नाही कसलं घरात चला जाऊया चला. घेऊन येतो हा तुला काय कळतं का नाही लागा त्या अण्णाची भरले नाही भरले म्हणून सांगतोय खोटं जरा सांग की याला व्हायची समजावून केले म्हणून म्हणलं सांगितले. बरं सांगितलं लगा तू हा? काय बी बोलत बसत नाही रे असं चला आता अण्णाकडे बघू जाऊन या. पाणी दिली आंघोळी गावात जायचं मला काय हो सगळं सगळं कालवा लावलाय 8 दिवस झालं पाणी सुटलंय कुठलं पाणी देऊ दे कुठलं तर मला मिटिंग आहे जायचं गावात बोलवलंय. मग मला काय सांगता 2 दिवस झालं बिना आंघोळीचा घ्यायला आज पण तसंच जावा सेंट मारून की बोंबलून शेजा पाजारी माणसं गोळा होतील म्हणतील अण्णा बिना आंघोळीला जातोय गावात 2 दिवस झालं तू सेंट मारून माझी जाते ना गपचिप. जावा की मग तसंच अण्णा काय काय हो भाऊजी अण्णाकडे आलो तू पाणी आलंय का नाही हाव 2 दिवस झाले त्यांनी आंघोळ केली ए जागे माझ्या आब्रू घालवा राहिलाय जा घरात 2 दिवस पाऊसच आहे अण्णा. त्याच्यावर काहीतरी इलाज करायला लागतोय पाणी नाही घरात राहा आंघोळीला पाणी नाही 2 दिवस झाले मी तसाच जातोय आब्रू घालवा लागली बायको माझी. लाजत सुद्धा नाही पटकीनं सांगून टाकते त्याने 2-3 दिवस सांगू झाले आता आंघोळ केली आपल्याला. नाही, तुम्हाला काय चाव बिवत नाही का? शेंट मारतो पावडर लावतो गावात कोणाला काय कळतंय. होय पाऊसच आहे पाणी का सोडलं नाही पाण्याच बघायला लागते राव आता मी काय करू त्याला सरपंचाला बोला ग्रामसेवकला बोला. आम्ही घरपट्टी मागायला तुम्ही कसं म्हणला त्या दिवशी मला त्या माणसाने घे पैसे उसने द्यायला होतो मी आणि भरून भरले घे ना. हा यानं भरले वे यानं भरले पाणी सोडलं पाहिजे मला का कुठं पाणी आलं? का सोडलं नाही विचाराय का माझ्याकडे आलाय तुम्ही. नाही? तुम्हाला पण सोडले नाही ती मी विचारतोय हो. का मग मला पण आलं नाही मी पण बिना आंघोळीचाच बसलोय गेला पार्टी यांच्या हे म्हणते ते तुम्ही विचारा आपल्याला पुढं करायला लागले अण्णा गावचा प्रश्न आहे तुम्ही जरा लक्ष द्याचाल का तुम्ही बिना आंघोळीच बसलाय लाज बीज वाटत नाही का तुम्हाला पाणी आलं नाही मग मी काय करू सांगा बरं त्याला. तुम्ही सरपंचाची गाडी घेऊन अण्णा साहेबाची गाडी घेऊन काय झालंय मोटर जळले त्या का काय पेटलंय ते बघितलं पाहिजे. आंघोळीला पाणी नाही जा वाटणार गावात मला वास यायला लागला माझा मला. काय काय मी त्यांचं आता बी 2-3 दिवस हिंडलाय ना तसंच सांगल्यासारखं आजचा दिवस पण हिंडा आणि ते जाऊया चला आपण. ते काय आहे ते सगळेच जाऊया आपण चला विचारूया मला तर कुठं पाणी आहे तुम्हाला पण नाही पाणी. आम्ही आंघोळ करून आणली हे कोणा तर मागून आणली कळशी आपण म्हणतो मी तुम्हाला वड्याला जाऊन आंघोळ करून आले वड्याला जेवण बिवून करून बायकून वाढलं की आम्ही पाण्यासाठी चालू म्हणतो लय गोड बोलली मग तुला आपल्याला द्यायचं झालं मला द्यायचं नाही एखादी कळशी आणून. बोलवाय नाही सरपंचाला सरपंच असली काम करतोय काय पण बोलायला लागला तिथं. तो माझ्यासाठी पाणी होय आणून की, दिलं. बरोबर आहे लय पाणी केलं. या अण्णा साहेब या. तुम्ही इकडे काय आलाय वाढणार घरपट्टी पाणीपट्टी राहिले की मला काय म्हटलंय भरले मागाशी म्हणला की भरल्या ये म्हणत माग आता माझ्या देखत माग द्यायच नाही माग घ्यायच माग नाही त्यांची कुठं लेन आहे किती थोडी आहे किस्ते थोडी आहे थोडी किस्ते थोडे थोडी आहे 1-2 वर्षाची आहे लेन आहे मागितले त्याची सांगितले अरे 5 वर्ष बाकी आहे 2 ए, वर्ष तुला काय अक्कल आहे का सारे ग्रामपंचायत माझे आहे 2 वर्ष सरपंच माझा आहे. अण्णा तुम्ही मालक बिलक झाला गावाचं मालक झाले ते काही तुम्ही भरल्या घरपट्टी भरले मी आम्ही सहमत आहे आम्ही सहकार्य करतो नाही भरला ना तेव्हा 5 वर्ष किती आहे पण आपण काय ते मागास किती नेटानं बोलला अहो पण माझी सगळी बॉडी आहे सरपंच माझा आहे तुम्ही मला घरपट्टी पाणपट्टी आजच्या कडेवर येत जाऊ नको ती वेळ आहे बोलायचं आता लगे बोलायचं बॉडी तुमच्यावरती तर पाणी भरायला लागतं पैसे भरायला लागते का नाही
लाईटचं बिल भरायला लागतंय, सगळं भरायला लागतंय. पाणी कसं सोडायचं तुम्हाला? तुमचे थकले मग बाकीचं गाव कसं भरल हो? चला सरपंचाकडे काय आहे ते बघू. आता तुम्ही जावा, आम्ही येत नसतोय. ऐकून घ्या आपली एक वर्ष थकली अजून वर्ष व्हायला 4-5 दिवस कमी आहे कमी आहे तरी पाणी कट बोंबा बोंब आमच्या दारात तुम्ही आहात. हा, आले ते 2 वर्ष थकले लय थकलं नाही त्याच्या नरड वरडत होतं. ह्यो म्हणला की भरल्या. तुमची तीच म्हणजे तुम्हाला कॅचच आमची सांगत नाही, मी सरकारी माणूस आहे, मला काय कोणाचं घ्यायचं नसतं. एका बाजूला सरकारी एका बाजू कुठं बोलतो मी? तुम्ही सरकारी हा, माणसं आहे की? नाही. बरोबर आहे. सरकारी माणसासारखं वागायचं. मग सरकारी माणसासारखं आमच्या वागतो. दाराघरात निघाणं अहो करता. सगळेच येतोय. आणि दोन एवढं वर्ष पाणी- तुमच्या दारात आलो का मी आपा तुम्ही भरल्या ना मग भरल्या ना मग तुम्ही का बसाय तुम्ही का तांडायला लागलाय मला आले का पाणी 4 दिवस आले का? पाणी येणार की सगळ्यांनी भरल्यानंतर पाणी येणार. गप्पी आडवा बोलणं जाऊ दे, सरपंचाकडे जाऊया. मला सांगतो ग्रामसभेच्या वेळेला मी सुट्टी देणार नाही हा. ही एवढं बोलतोय याचं काय काम आहे? जर त्या ग्रामसभेला तुम्ही आपा दाबताय मला गप्पी, या माणसाला तेवढं निमित्त पाहिजे असते, चल सरपंचाकडे जाऊया. अण्णा तुम्ही मलाच दाबताय मी तुमची बाजू घेतो. अरे तू वसुलीला आला इथं पैसे माग, तुमचं बाकीच काय असेल ते बघा परत. तुला उगाच आणलाय तुम्ही. शेवटी किती जर केलं तर ग्रामपंचायत आपलीच आहे. चला भरा ते पैसे तुम्ही. चला चला अण्णासाहेब चला चला अण्णासाहेब. अण्णासाहेब इकडे इकडे येतो. ही असे कामगार भरती म्हणजे तुम्ही काय दादागिरी चालवली? दादागिरी गेला किती जर हे केलं तर हे करतोय. अण्णा ग्रामपंचायत आपली जाय म्हणली तरी सुद्धा ह्यो अण्णाला म्हणतो लय थकले नाही आपलाच माणूस. आपण मी त्याला मागायला सांगितलीच की. तुम्हाला तुम्ही सरकारी मागितली माणसं गो, थोडी थकली आहे म्हणली. एका बुक्कीत नाक फोडीन मी सरकारी माणूस आहे म्हणून ग बसलो. मला जरा कळलं पाहिजे का नाही मोठ्या कोणाला? माणसाला कसं बोलायचं जरा नॉलेज पाहिजे का नाही तुला? साहेब हा तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी मागताय का खडणी मागताय? राव आमच्या अंगावाला सण कोण अंगावाला? अण्णासाहेब मग घरपट्टी पाणीपट्टी वसूल झाली पाहिजे का नाही? वसूल कशी व्हायची मग त्याशी वाट. ए बोललो का समारो काय लागा तुला कवाय तर त्या अण्णा गेला, अण्णाकडे घ्यायचा वसूल करत जा. अण्णा मी आधी साहेब, 2 मिनिटात. हा. तुम्ही अडचणीत याचा असल्या माणसामुळे अहो, कशाला आणलाय म्हणलं कर ह्यो बिचारा एक शब्द बोललाय का सांगा बरं? ह्योच मध्ये पुढे पुढे लागतो, तुझ्यापेक्षा ते मोठा आहे तरी चला शांत आहे. बघतो आम्ही जाऊ अण्णा साहेब तुम्हाला आमचा सपोर्ट आहे हाय. पण चला, असली मला माणसं जरा घेऊन फिरून आला. चल बरं का शंकर नाना दबडे मामाला एक घरकुल पंतप्रधान आवाज मधनं देऊया. चालतंय की हा? देऊया देऊया. परिस्थिती बी तशी आहे. हा काय गडी गरीब आहे हो. कागदपत्र पाहिजेत बरं का? अण्णासाहेब ते फायटर कुठे गेला? अण्णा नमस्कार. सरपंच हा हिला टांबळ माया मागे लावले, सकाळ सकाळ घरपट्टी पानपट्टी मागायला. अण्णा आपल्या माणसाला कशाला मागायची? अहो, सरपंच तुम्हीच सकाळी फोन केला अण्णा घरी जावा म्हणून. आपाकंड नानाकंड विरोध पार्टी जेवढी माणसं आहे ती हा. त्यांच्याकडे सगळी घ्यायची. आपला एखादा राहिला तर चालतोय. अहो पंचायत माझी, आपण सरपंच माझा. अहो घरी गेलो त्याच्या आप्पाच्या घरी. हा. आप्पा म्हणलं अण्णा भरली तर मी भरणार आहे. त्या फायटर पण लय बोललाय आपाला. अण्णा ही कधीच पानपट्टी भरत नसतोय, त्याला नुसती अशी वळून घ्यायला लागते. सरपंच, ते तुम्हाला भरायला लागणार आहे बघा. आम्हाला वरनं फोन यायला लागले हा? ते तुम्हाला भरायला लागणार आहे. 2-3 वर्षात थकीत आहे. सरपंच अण्णाची काय आहे का नाही पद? मामा आयला काय तर बोला आता कसं करायचं? हो का विरोधक असो कोणी हा. असो सगळ्याचे सरसकट पाणपट्टी आणि घरपट्टी घ्यायची. आता ते आलं तर विकास होणार आहे आपला. हा सगळे सरसकट आता घ्यायची. आपण काय करतोय अण्णाला सोडतोय आणि गरीबाई घरी जातोय. वशिलाबाजी करायची नाही. सगळ्या सरसकट घरपट्टी पाणीपट्टी घ्यायची. शंकर नाना अण्णाचं ग्रामपंचायतला लय मोठं योगदान आहे. नाही असलं तरी आता सगळं योगदान एवढं मोठं तर किरकोळ पानपट्टी तेवढी भरावं. तेवढं भरून योगदान लय करावं. कुठं थांबले? 3-4 वर्षी थांबले ना. 3-4 वर्ष काय 10-20 वर्ष होऊ द्या. वर्गा भरेल त्यांचा अहो मग. अण्णासाहेब पंचायतच माझी आहे, तर तुम्ही मला कसं पैसे पंचायत मागायला? आहे की तुमची, पण ती सरकारी वरची तुमची नाही ती हो. हा सरपंच तुमचा आहे. आधी आपाजी आणा जावा घरपट्टी पानपट्टी, मग माझ्याकडे या. आयला जरा घ्या की शिस्तीत. असं करताय अण्णा जर एखाद गोल करा तुम्हाला सांगतो. पैसे कशात तर काढू. फाईल फायटरला आणायला लावा आणि सरपंच सही घ्या आणि सरपंच पैसे घेतल्यात म्हणून सांगा. ते आता येत नसतं आपल्याला बेला येते मग आहे का काय तर नाही? आपण सरपंच टोचला. आपण टाके की आपण कशाला वर, सरपंच हा? अकाउंटवर असं टाकायचं. तुमचा माणूस आहे ना, भरून घ्या की. आणि सरसकट घेतली पाहिजे. अण्णा मी काय म्हणतो माहिती आहे, सरपंच म्हणते त्यांची गोल करा तर गोल करा. सरपंच सही घ्या तिथं आणि सरपंच भरले म्हणून सांगा पैसे. ए अण्णा निम्मी भरून टाका, पुढल्या वर्षी निम्मे भरू. असू द्या अण्णासाठी योगदान निम्म तर भरते घ्या. मग असं एक काम करा, निमू भरा आणि निमू परत पुढच्या वर्षी घ्या की अन्नावर तुम्ही हो तर फुल भरा की. असं करा तुम्ही नेमं भरा आणि त्याने नेमं भरू द्या. सगळी सरपंच ती झाल्यावर तुमचा स्वतः नंबर आहे. आपा हा. ते फायटर राव ते अण्णाला काय बोलत नाही. तुम्हाला माप काढताय तुमची राव भरली नाही आणि काय नाही. कसं झालंय माहिती? 4 वर्षात थकीत आहे त्याला काय बोलन जाय.
ह्या वस्तीला का फुल पाणी आहे. मग बघा की यांचं वार्ड आहे म्हणून. हा त्यांचा वार्ड आहे म्हणून. तुला सांगतो हा दत्तीर मामा गोठ्यावर बसला असेल हा पिलेला असला तरी अजून पाजूया हा सोडूया त्यांच्यावर धिंगाणाच लावूया. तेव्हा काय करायचं ते करा पण वजन तुमचं गावात राहायचं. वजन वाढवतो बरोबर मी करतो. तू जरा मध्ये लागलं वरतीवर त्याला चहा नाश्ता त्याच्यात गावात त्याला चहा पाजत जावा की बोलून का नाही बाजूला फायटरला वे नाही मी ते- तिला काय घाण पडाय त्यांना सोडतो मी ती. नाही सोडत. भांडण काढायचं गेलं पडायचं नाही बोलायचं. भांडण नाही लागा गोडीने सोडवायचं असतंय. भांडायला मला परत आधीच 8 दिवस झाले शान काढतोय मी पाण्यासाठी शिव्या खातोय घरात. आपण नाही बांधल्या आपलं वजन कमी होईल व नाही का वजन पाहिजे शिव्या खातो का बायकांच्या. बायकांची शिव्या दिल्या तर घरात कोण बघा येते पण ह्यांची जिरवायची. अर्ध्या गावाला माहित झालंय तुझं तर पाणी आणून देत मी कोणाला. कुणाला पण म्हणजे तुम्हालाच दिले आपण ते काय ही उया लागले आपण त्यापेक्षा डोकं चालूया शांतपणे मिटवूया भरतो म्हणायचं मागमोर पाणीपट्टी पाणी सोडा म्हणायचं. चालतंय आता तुम्ही म्हणताय म्हणून आणि दत्रेकडे जाऊया का? जाऊया की गोट्यावर आता तिकडे दत्रेच्या गोट्यावर चालू. चालतंय चला त्याला घ्यायचा त्याला सोडायचं त्याच्या. चला. गावात राहून तुमचं वजन कमी व्हायला लागले आता. लगा 72 किलो आहे मला काल वजन केलं होतं. 72 किलो आहे गावात काट्यावर वजन आहे की तुमचं. मग ती फायटर कसा बोलला बघितलं का? हा? याचा कार्यक्रम लावतो बरोबर मी दत्त मामा हाक मार. अहो, दसरा मामा तेव्हा झुलताय का दत्रे मामा दत्रे मामा पसरा दांडगा वाढवलाय तुम्ही जनावर. आता बघा आपल्याला त्याशिवाय काय आहे का गावात. तुम्ही एक काम करा की दत्रे मामा आम्हाला लय छळली गावात. कोण अण्णानं सरपंचानं त्यांना सुट्टी देणार नाही. सकाळी तर आपाच्या घरला आले मला काय वाटतंय आबरू घालवली माझी. गावात तुमचं चालतंय आप्पा कोण आहे अजून माहित नाही त्यांना. थांबा तुम्हाला सांगतो आपण जायचं त्याला विचारायला. बर तुम्ही सुट्टीच देऊ नका. सुट्टी मला जरा आता केलं पाहिजे अजून. करतो ती करतो हो का. हा. ऐका बोल ना त्या तेवढं तुम्हाला सोडतो. तुम्ही आम्ही आणलंय म्हणाय नाही तुम्ही मी कशाला बोलतोय मला का नेलं नाही म्हणायचं आणि त्यांनाच काय होतं म्हणून तेवढं बोला. बोलतो माझे मी काय फक्त मला 2 गलात काम खालात. आपला पहिला मुद्दा 2 गलात काम खालात. जुळतं घ्या जुळते ती ना मी काय म्हणतोय तेवढं टाका की आणि वाईज लोड फोन नाही घेऊन जावे गाडीवर आपण. तुम्हाला आमच्या संग यायचं नाही आम्ही आणले म्हणायचं नाही तर वाक चालतं तर तुम्ही. तुम्हाला सांगतो भानगड काय झालं माहिती आहे का त्यांच्या वार्डात पाणी चालू आहे. चालू आहे त्यांच्या पानपट्ट्या थकले द्या आणि आमची पानपट्टी फक्त माझी एकट्याची थकली म्हणजे भरणारच आहे मी. बर ह्यानं भरली माझ्या नाव नाही पाणी येत पाणीच नाही. कर वसुली भरल्यानंतर पाणी पाहिजे पाहिजे का नाही. बरोबर आहे देतच नाही ती. कर वसुली भरले पहिले पाणी पाहिजे. अण्णा 4 वर्ष थकल्या. अन्नाला काय बोलत नाही कोणाचं काय कारण सांगायला मला तुम्ही म्हणायचं ना. कर भरलाय पाणी पट्टी आम्ही भरलेलं आहे सगळं भरलंय. ह्यांचं ऐकाय आले का आपलं सांगाय आले. आपणच अर्धी घेऊया. तुम्ही ऐकून घ्या की आमचं. बोला तुम्हाला सांगतो तुम्ही त्यांची जरा धुलाई करायची. पाणी सोडलं का नाही आणला म्हणून भांडायचं. बोलतो की मी आणि आम्ही म्हणले म्हणून नका शिकवलंय म्हणून नका. ते कशाला बोलतोय तुम्हाला आमच्या जरा लांब सोडतो ना आम्ही आज पुसतो. सुट्टी द्यायची नाही त्या अजिबात सुट्टी देत का पाणी सोडत नाही. काय सोडत नाही म्हणा. चला बोलतो. जनावर दांडगी केली जास्त मामान बरोबर सगळी एका जाग्याला गोळा झाली. म्हातारी म्हणूनच खात्यात इथं उतरा आम्ही आणले म्हणून नका कालवा करून. आमचं काही नाव सांगू नका आम्ही तुम्हाला गाठत नाही बोलत आमचं जात बर. आणि या दामादामानं माग झाडाला धरून उभा कर. झाडाला धरून उभा कर. झाडाला धरून उभा करू.
हो बा इथं जाऊ का या आणि आम्ही गेले गेले मागले या मैदान येतोस आलो चला. बापा आधीच लोड आहे ना आणि पैसे देत म्हणतोय त्यानं देऊ दे म्हातार माणसाला नाही म्हणाय नसतं. एका दिवशी म्हातारी त्याची काढेल भांडण अण्णा मी नेहमी भरतो नेहमी पुढल्या वर्षी भरतो नेहमी काय नाही काय असेल ते पूर्ण भरून टाका सरपंच. अन्नासाठी सगळी भरून टाकतो त्याला काय असतं. सरपंच सेवा आहे आपल्याहून सरपंच आपल्यामुळेच आहे. असं जीव 4 वर्ष थकवलं तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी. काय नियोजन लावलं वाटतं तुम्ही? कशाचं नियोजन लावलं तुम्ही मागणं येतो म्हणला गाडीवाला हवी. तुम्हाला अण्णा सोपतंय का? मला म्हटलं चला आपण जाऊया मिठू एकदाची. मग तुम्ही गाडीवाला मागणं ते पाण्यात काय सुटतंय का नाही? तीच इच्छा राहिली की बरं तू म्हटल्यात ना अण्णा पाणी भरली सोडा की पाणी तुम्हाला काय वाटलं कुठं भरले जावा काही भरत नाही म्हणलं ना आता आपण ए, भरून टाक. सरपंचानं भरली माझी. सोडा की पाणी तुमची बार चला ना आपण. अण्णाला सोडा. 4 दिवस आम्ही आमच्याकडे अहो, अण्णाला कसं सोडा अण्णाला सुद्धा पाणी येत नाही. अन्नाला सुद्धा तशी अण्णाला सुद्धा येत नाही पाणी. यांच्या आज भरल्या मी आठवडा झालं पाणीपट्टी बघी, भरून. जरा थांबा, मला बोलू दे. शांत व्हा सगळं. हा, बोल. अण्णाने भरले का? होय. मग अण्णाला पाणी सोडा की मी 4 दिवस निघतो की अण्णा माझ्याकडे पैसे नाही तसं तेव्हा. नसतं. अहो, आपण तसं काय सोडता येईल पाणी भर. मग त्याला सोडलं तुम्हाला पण येणारच आहे पाणी. पण ते पैसे भर चालला का नाही अजून. तुम्हाला एवढं पाण्यानं अर्जंट काय करायचं आंघोळ्या केल्या नाही ते 4 दिवस पाण्यानं काय करायचं? पाणी काय करते? 8 दिवसांनी करा त्याला काय तवा आता येतेच घे उद्या त्याला काय तवा सरपंच, तुम्ही रोज आरोग्य आंघोळ्याच कसं करताय. काय गोंधळ चाललाय? माझ्या जर मनात आलं ना एक्स्ट्रा पाईपलाईन करून तळ्यात हा. तळ्यात ना होय. तुमच्या एकट्यासाठी होय ग बसा की राजा आपण लय खर्च असतोय त्याचा आपल्याला असू दे. घरपट्टी पाणपट्टी भरायची माहित नाही एक्स्ट्रा पाईपलाईन करायला लागला परमिशन आम्ही दिलं तरच नेचाल ना पाईपलाईन पंचायत आमचे हा? लावा पण कागद देणार नाही तुम्हाला इकडला इकडं हालो गोड मी असू द्या. ही अडचण घेऊन आलावी तुम्ही घर वसूल करायलाच पाहिजे. मुद्दाम आणला. मुद्दाम आणला असं नाही बोलणार. आम्ही इकडं अजून ही कोलीकडं आल्यात मला. आमचं आता गल्लीत निघले. तुमच्या मागं आल्या म्हणजे तुम्ही मागला घेऊन असा. येताय आणि ही माणूस तुमचा संघ असतो कायम. सरपंच मागच्या वेळेला दारू सोडलेली माणसानं दारू प्यायला मी आज ह्यांनी काय तर काळा त्यांनी काढली केली. ही चांगला माणूस कोणाचं नाव घ्यायचं? विषय नाही आमचा काय. छत्रे मामा अजिबात कोणाचं नाव घ्यायचं. तुम्ही कर भरलाच पाहिजे. हा ग बघा बरं ते तुम्हाला एकट्यालाच बोलते ते आमचं मिटलंय बाबा तुम्हालाच काय तर म्हणते ए, माझं नाव काढलं. अण्णासाहेब मी अजून 2 घराचं काम करणार. ओ दत्रे मामा ओ थांबा शांत घ्या. तुम्ही काय तर माणसं ते बोलू नव्ह, नका, इथं तुमची पाण्याचा बी विषय. राहिल्या तुमची काय? बी घरपट्टी पाणीपट्टी राहिल्या. पाणीपट्टी हा. आधी कोण बी नेता असला तर तिने भरली पाहिजे. आम्ही बसतो मग आपा भरायला राहिल्या तर आपल्याला भरायला हवा. आपण नाव काढणार ना आपण. मग कोण भरणार तुम्ही भरताय का? अजिबात तुमचं क्लिअर करा भरशील का आता सगळ्या. अण्णानं? जर थांबा. रात्री मामा पाय पडतो 2 मिनिट थांब. उराव पड नका. काय भानगड झालं? पाणी का सोडून झालं? पाणी गाव निमक करपट्टी पाणीपट्टी भरली नाही ना आमच्या वस्तू तेवढी क्लिअर भरल्या त्यामुळे आमच्याकडे येतंय पाणी. अहो तरी सुद्धा तुम्ही सोडा की पाणी भरणार आम्ही पाणी भरणार. तुम्ही पाईपलाईन सगळा निम्या पुकरून चिकवाची झाडं आंब्याची झाडं लावलेली. हे अण्णाने केले. हाय, तुमच्या रानात पाईप गेल्या. फोनच बसलाय तुम्ही माकडावानी कुठं व्हायचं होल उचरलं. एखादं गोरगरीब असलं नाही म्हणलं तर त्याला बी तुम्ही पाणी देणार नाही का? छत्रे मामा हाय मी तुम्हाला- गावात तुम्ही काय तर टाकलं पाहिजे. ओ दत्रे मामा काय करू नका, हो का? गोरगरीब असू दे आपण भरली पाहिजे ना. पाणीपट्टी करपट्टी भरलीच पाहिजे. तेच म्हणतोय भरा आम्ही. 10 रुपयाला भरा की तुम्ही. म्या भरल्या मला पाणी येईना झालं. तुम्हाला पाणी येत नाही का? दारुड्या नाही दारुड्यां 10 रुपयाला म्हणजे माणूस नाही सरपंच का? त्याने जाणलंय दत्रे मामाला. 10 रुपयाला नाही का? 10 रुपयाला माणूस खोटं बोलतो असं काय आहे का? दत्रे मामा बोला. सरपंच हा, बोला की. जाऊ दे घ्या मिटवून आपलं पाणी सोडू आहे गावात माणसाला. पाण्याची अडचण आहे. काय अडचण आहे? काय अडचण आहे सांगा की तर. पाणी तळ्यात कुठं आहे तेव्हा पाणी नाही का तळ्यात? संपलं का? मग काय राहिले बी? गणपती मामा इकडे या. तुम्हाला सांगतो तुम्ही तळ्यात तिची मोटर टाका गेला गेलतो की पाणी आहे का नाही? पाणी भरपूर आहे हो. ए आपा हे असं बिघडल्यावर नाही का करायला लागली? कशाला यांचं ऐकताय? त्या दिवशी म्हणजे ते 6 महिन्यापूर्वी गेलं तर मोटर टाकायला. 5-6 महिने झाले बघा साहेब. अहो, काल गेल तुम्हाला मला सांगत होतं. ते ध्यानात राहतंय का? हे नाही नव्हते. ध्यानात राहत नाही माझ्या. काय काय नाही का तुम्ही कसली बी भरती केली तुम्हाला काय कळतं? त्याला तुमच्या काय गोळ्या संपले देवी. 6 महिन्यापूर्वी मोटर टाका गेलं तर आता तुम्हाला बघायचं ना तळ. चला म्हणा की सरपंच नाही, का नाही. तुम्ही पण चला जाऊ.
अंगावर तुझी लय तावानं. चल की आता दाखव. पाणी नेलेलं असतंय. शेतकऱ्यांनी उद्या पाणी पण पहिलं पाणी नाही त्याचं बघा. मग आता आपल्याला मोटरा बंद करावं लागतील शेतकऱ्यांच्या. आणि तेली ती पडूस तर. नाही पाऊस प्यायला पाणी ठेवून बाकीचं नंतर उपसा तुम्ही. अहो ढीग पाणी आहे की तळ्यात. आता एवढ्याला का होईल? एवढं पाणी पुरतं का अजून 3 महिने काढायचं आहेत आपल्याला. 4 महिने जर टोटल उन्हाळा आता सुरुवात झाल्या. लगा मोटरा वर आले त्या आणि लगा पाणीपट्टी भरून फायदा काय आहे? आता म्हणायला आला मी माझी पाणीपट्टी भरून झाली. पाणीपट्टी भरावी लागत्या. पाणीच नाही तळ्यात तुम्ही सोडणार काय? परत पाणी येईल का नाही कधी का भरायचं नाही म्हणून सांगा की. उन्हाळ्यामुळे पाणी आता लागतंय. आता पाणी उन्हाळा चालू झालं नाही तर पाणी संपलं. त्या पैशातनं काय तर दुसरं नियोजन करता येतं का नाही? हिरबीर पाडते पैसा आल्यावर हिरबाळा इतक्या काय तर करायचं. एका ठोक्यात पाणी ह्याला कशाला काय तुम्हाला काय कळतं का नाही? शांत लागा तू वैशी. त्यालाच निवडून आणा त्याला अध्यक्ष करा. असू द्या ते असते. अण्णा बोलाय तुम्ही हो. बोलते भरा तेवढे पानपट्टी. त्याच्या तोंडाला लॉक लावा नाही तर बिनकामात. त्याला थांबवायसाठी उपाय आहेत हो. गावात चहा पाणी ओळख इकडं तिकडं तुम्ही थांबतच नाही ना. अहो त्यो सरपंच ती कारकून आहे त्यानं तेवढंच बघायचं असतंय का? लागते ती माणसं. त्यो अंगावर येतोय त्यो तुम्ही काय माणसाला अडकून ठेवले ती हो का? पाण्याचं काय आता खरं नाही. कॅन बिनले एका पाणी सोडा की वरनं सोडायला हवा की. वरनं टेंबूचं पाणी सोडायला लावायची. बघितलं का सकाळपासून ताण करताय. पाणी किती टक्के आहे तळ्यात? बरं ना तळ्यात पाणी कमी आहे. पाणी कमी सगळ्यांनी आपण ठरवलं पाहिजे पाणी बचत योजना करा. आता काय केलं पाहिजे माहित आहे? ऐका सरपंच, एक दिवस आड पाणी येईल सगळ्यांना बरं का? पाणी सगळ्यांनी 2-3 महिने व्यवस्थित वापरलं पाहिजे आपल्याला बजेट मध्ये वापरा बरं का? तर आपल्याला ही पाणी टिकल. आता वरच कधी सुटतंय कधी नाही ही माहित आहे का आपल्याला? नळ बिळ चालू ठेवू नका. मग माणसाला सांगत तिकडे आहे तुला एका ठोक्यातच पाडेन तुला. माणसांची नळ बिळ चालू असते का त्यावर ध्यान ठेवू. काय ती सांगितलं कोण ऐकत नाही माणसं मी काय करू त्याला? आम्हाला कसं सांगायला मागायला पोरग चांगला आहे चला की संघ माझ्या संघ हे चांगला आहे आपण जाऊया बरं का? कोणा नळ बिळ चालू असलं तर लगेच आम्हाला कळवा. सरपंच त्यांना काय म्हणा माहिती आहे का? तुमचं भरून झालं व्यवस्थित नाही घरातली सगळ्या रस्त्यावर लोंडा असते तर सांगायचं ठेवलं पाहिजे का ना? आहे का? त्यांच्या घराकडे कसा चालला त्यांची बायको इडी आहे आधीच. तुमच्या बाबा एवढं वाक्य चांगलं बोललंय ती. चला आता आतापर्यंत ना तेवढं सांग पाणी सारं रस्त्यावर सोडते. सुधर तुझ्या बायको लागत सगळ्याला गाडीत माझ्यासमोर तुम्हीच कारणीभूत आहे. गाडी कोणाची होती? तवा म्हणला तर लेक वाढायला चांगले बचत करायची. बचत करायचं शिकव. असं जाणार